ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणार प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे कोरेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण। ग्रामीण भागातील मुले उच्च शिक्षित झाली पाहिजेत, त्यांनी कुटुंबासह शहराच्या, जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासामध्ये योगदान दिले पाहिजे असा कटाक्ष आमदार महेश शिंदे यांचा असतो। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोरेगाव शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा निश्चितपणे कायापालट करत असून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली। मातोश्री स्वर्गीय सिंधुताई फतेसिंह बर्गे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दरबार उद्योग समूहाच्या वतीने सोमवारी सकाळी 10:30 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले। त्याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधताना बर्गे बोलत होते। उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, नगरसेवक प्रीतम शहा, संतोष बर्गे, अर्जुन आवटे, सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे, रेल्वे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य राजेश दायमा, अजित विलासराव बर्गे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। आमदार महेश शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोरेगाव शहरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या प्राथमिक शाळांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे। शाळा खोल्यांचे मजबूतीकरण, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे। मातोश्री स्वर्गीय सिंधुताई बर्गे यांनी आम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण दिले। शिक्षणासाठी त्यांचा नेहमी आग्रह असायचा। आज त्या आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करतो असेही राजाभाऊ बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले। संतोष नलावडे यांनी स्वागत केले। प्रास्ताविकात त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2च्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यामागील भूमिका विशद केली। मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले। त्यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी सुनीलदादा बर्गे, चंद्रशेखर बर्गे, सुरेश कुलकर्णी, संतोष नलावडे, शिक्षक जावेद बागवान यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका रुक्साना आतार, विजया देवकर, मनीषा जाधव, ऋतुजा बोडके यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास उद्योजक योगेश बर्गे, राजेश बर्गे, अजय बर्गे, निशांत दादा माने, रणजित भोसले, दीपक पालकर, प्रणव बर्गे, विकास वेल्हाळ यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते। राजाभाऊ बर्गे खरेखुरे समाजसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये राजाभाऊ बर्गे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाटचाल करत खऱ्या अर्थाने समाजसेवा गेली अनेक वर्ष सुरू ठेवली असल्याचे सांगितले। कोरेगावसारख्या ग्रामीण निमशहरी भागात शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या राजाभाऊ बर्गे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केले आहे। आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपंचायतीची वाटचाल सुरू आहे आणि या नगरपंचायतीच्या माध्यमातून सर्व शाळांचा निश्चितपणे कायापालट केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कुमठे येथील गायरान जमीन कोरेगावच्या कचरा डेपोला देणार नाही, ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार, प्रशासनाला निवेदन सादर। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गालगत कुमठे गावच्या हद्दीत गायरान जमीन असून सद्यस्थितीत ती वादग्रस्त आहे। या संदर्भात जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात खटले प्रलंबित आहेत। अशा परिस्थितीमध्ये प्रशासन कोरेगाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोसाठी ही जागा देण्याचा प्रयत्न करत आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा कचरा डेपोला दिली जाणार नाही असा एकमुखी निर्धार ग्रामस्थांनी केला आहे। पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण, उपसरपंच अविनाश जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य महेश जगदाळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अशोक बापू जगदाळे, माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, हनुमंत जगदाळे, सुनील वाघ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी 2:30 वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची तर 3 वाजता तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि ग्रामस्थांनी एकमुखाने सदर गायरान जमीन देणार नसल्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले। या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी सांगितले की कुमठे गायरानातील ग्रामपंचायतची जमीन ही वादग्रस्त आहे। या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल असून सातारा येथील न्यायालयात दावे देखील प्रलंबित आहेत। या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने गायरानातील जमीन संपादन करता येणार नाही असा स्पष्ट आदेश देखील दिला आहे। त्याचबरोबर घनकचरा प्रकल्प उभारला गेल्यास
ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। प्रशासनाचा हा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रामस्थ हे प्रकल्प होऊ देणार नाहीत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। अगोदरच साखर कारखान्यातील दूषित पाणी कुमठे गावच्या नदीपात्रात येत आहे आणि या उपर नव्याने घनकचरा प्रकल्प केल्यास ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। ग्रामस्थांची या प्रकल्पाला सक्त हरकत आहे। प्रशासनाने ग्रामस्थांना विचारात न घेता परस्पर जमीन संपादनाचा प्रयत्न केल्यास कुमठे ग्रामस्थ सामुदायिक आत्मदहन करणार आहेत, असा इशारा सरपंच चव्हाण यांनी दिला आहे। मी कुमठे सरपंच संतोष गुलाब चव्हाण। आज आम्ही कोरेगाव या ठिकाणी प्रांत ऑफिस तसेच तहसीलदार ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। कुमठे ग्रामपंचायत, कुमठे ग्रामस्थ सर्वांनी मिळून असं एक या ठिकाणी याचा येण्यासाठी कोरेगाव नगरपंचायतीनं जे कचरा डेपोसाठी कुमठे गायरानामधील जमीन मागितलेली आहे, त्यासाठी सर्व ग्रामसभेचा आणि ग्रामस्थांचा नकार आहे। तरी पण प्रांत साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी याच्यावर विचार करून कुमठे गायरांमधील 1 इंच ही जमीन देऊ नये अशी फक्त विनंती करतो। पांडुरंग जगदाळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुमठे। आज या ठिकाणी आम्ही सर्व कुमठे गावचे ग्रामस्थ एकत्र आलेलो आहे निवेदन देण्यासाठी। गायरान संदर्भात विषय आहे आणि बरेच वर्ष झालं हा विषय या ठिकाणी वारंवार घेऊन यायला लागतो। एका प्रकारे शासन लोकांना सांगतंय की बाबा कोट्यवधी रुपये खर्च करून लोकांना सांगतंय की झाडे लावा, झाडे जगवा, आणि दुसरीकडे असं विविध प्रकारचं प्रकल्प राबवतोय की त्यातून झाडे वृक्षतोड होते आणि नागरिकांचा आजकाल म्हणजे प्रदूषण एवढं वाढलेलं आहे। नागरिकांना तुम्ही शासन सांगते की बाबा झाडे लावा, झाडे जगवा, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते आणि दुसरीकडे अशा प्रकारचे प्रकल्प उभारून त्या ठिकाणी म्हणजे तुमची शासनाची नक्की भूमिका काय आहे? नक्की झाडे लावायची का झाडे तोडायची हे शासनानं आम्हाला सांगावं। आणि जे आता जे आमच्या गावासाठी जरंडेश्वरनं मळीयुक्त पाणी सोडलेलं आहे, त्यातून एक नागरिकांना कोट्यवधी रुपये आरोग्यासाठी खर्च होत आहेत आणि जे पाणी सोडलेलं आहे ते कुमठे गावच्या ग्रामपंचायतची पाणी पुरवठा विहीर असेल त्या विहिरीचं पूर्णपणे पाणी दूषित झालेलं आहे। अतिवृष्टीमुळे कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील तळहिरा धरण 100% भरले। वसना नदी पात्राकडे जाताना शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन। गेले काही दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील देऊर लघु प्रकल्प अर्थात तळहिरा धरण सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास 100% क्षमतेने भरले आहे। सध्या सांडव्यावरून प्रवाह सुरू करण्यात आला असून तो वसना नदी पात्रात सोडण्यात आला आहे। नागरिकांनी धरण परिसरात जाताना काळजी घ्यावी असे आवाहन सातारा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे। या संदर्भात पत्रकारांना सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता अधिकृत माहिती देण्यात आली। कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा दुष्काळी असून या भागाला वरदान ठरणारे देऊर येथील तळहिरा धरण आहे। हे धरण द्वार विरहित असून या धरणामध्ये विसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही। त्यामुळे सद्यस्थितीत येणाऱ्या पावसामुळे व त्यामुळे धरणामध्ये येणाऱ्या एव्यामुळे अनियंत्रित विसर्ग धरणाखालील देऊर नाल्याद्वारे वसना नदी पात्रामध्ये चालू होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे। देऊर परिसरातील शेतकरी व नागरिकांना सातारा सिंचन विभागामार्फत आवाहन करण्यात येते की तळहिरा धरणाखालील नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रालगत जाऊ नये। त्याचबरोबर परिसरातील संबंधित ग्रामपंचायतींना नदीमधील अनियंत्रित विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अजिंक्यतारा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा। राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर। अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास देश पातळीवरील साखर उद्योगाशी संलग्न असलेल्या भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेचा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना अर्थात बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स
शुगर मिल हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। जाहीर झालेला पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता सांगितले। सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असलेल्या अजिंक्यतारा कारखान्यास सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र विक्रमसिंह शिंदे यांनी समक्ष भेटून कारखान्याचे चेअरमन यशवंत हरी साळुंखे व व्हाईस चेअरमन नामदेव विष्णू सावंत यांच्याकडे सुपूर्द केले आहे। या प्रसंगी भारतीय शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह शिंदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते तसेच कारखान्याचे विविध खाते प्रमुख, विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते। अजिंक्यतारा कारखान्यास जाहीर झालेला पुरस्कार हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम पुरस्कार असून त्याचे स्वरूप 1 लाख रुपये रोख, ट्रॉफी व प्रशस्ती पत्रक असे आहे। सदरचा पुरस्कार अजिंक्यतारा कारखान्यास दिनांक 18 जुलै 2025 रोजी समारंभपूर्वक कोल्हापूर येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले।